नमस्कार शिक्षक मित्रांनो, आज आपण टीईटीतील गणित विषयातील महत्त्वाचा टॉपिक म्हणजे नफा आणि तोटा या घटकावर आधारित PYQ वर आधारित प्रश्नांचा सराव करणार आहोत। बघा, पेपर 1 आणि पेपर 2 या दोन्ही पेपरमध्ये नफा आणि तोटा यावरती प्रश्न विचारले जातात आणि या प्रश्नांचा सराव आज आपण करणार आहोत। आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या YouTube चॅनलला नवीन असाल तर मॅथ विथ PR समेत या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि नोटिफिकेशन बेल चालू करा। चला तर आज आपण सुरू करतोय नफा आणि तोटा। सुरुवातीला मी तुम्हाला काही कन्सेप्ट सांगणार आहे, त्या कन्सेप्ट आधी आपण समजावून घेऊयात, मग आपण प्रश्नांचा सराव करूयात। चला, नफा आणि तोटा कधी होतो तर एखादी वस्तू आपण खरेदी केली आणि ती खरेदी केल्यानंतर त्याच्यापेक्षा जास्त किमतीने किंवा त्याच्यापेक्षा कमी किमतीने आपण ती विकली तर आपल्याला नफा आणि तोटा होत असतो। मात्र नफा कधी होतो तर घेतलेल्या किमतीपेक्षा जास्त दराने आपण ती वस्तू विकली तर आपल्याला नफा होतो आणि घेतलेल्या किमतीपेक्षा कमी दराने जर आपण ती वस्तू विकली तर आपल्याला तोटा होतो। मग बघा, हे दोन महत्त्वाचे कंडिशन आहेत। पहिली कंडिशन आहे खरेदी किंमत ही जास्त असेल विक्री किमतीपेक्षा। खरेदी किंमत ही जास्त असेल विक्री किमतीपेक्षा तर आपल्याला या व्यवहारात नेहमी तोटाच होणार आहे, कारण विक्री किंमत ही कमी झाली खरेदीपेक्षा, याचा अर्थ ज्या किमतीला आपण ती वस्तू खरेदी केली होती त्याच्यापेक्षा कमी किमतीला आपण ती वस्तू विकतोय, म्हणजे या व्यवहारामध्ये नेहमी तोटा होणार आहे। आणि तो तोटा काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर जी काही आपली खरेदी आहे त्याच्यामधून विक्री वजा करावी लागेल। ज्या किमतीला आपण ती वस्तू खरेदी केलेली आहे त्यामधून आपण ज्या किमतीला ती वस्तू विकली ती किंमत वजा करावी लागेल, म्हणजे तुम्हाला जी काही खरेदी आणि विक्री मधील फरक असेल ती मिळून जाईल आणि ती संख्या म्हणजेच तुमचा तोटा असणार आहे। हा झाला तुमचा रुपयांमध्ये तोटा। पण आपल्याला प्रश्न असतो शेकडा तोटा काढा। मग शेकडा तोटा काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, शेकडा तोटा काढण्यासाठी जो काही तोटा झालाय त्याला त्याच्या खरेदी किमतीने भाग द्यावा लागेल। जो काही तोटा झालाय त्याला त्याच्या खरेदी किमतीने भाग द्यावा लागेल आणि त्याला 100 ने गुणावं लागेल। आणि या सूत्रात जर तुम्ही त्या किमती ठेवलात तर तुम्हाला किती शेकडा तोटा झाला हे समजेल। आणि याच्या उलट एक दुसरी कंडिशन आहे, ती म्हणजे खरेदी किंमत ही कमी असेल विक्रीपेक्षा। अशा व्यवहारामध्ये आपल्याला नेहमी नफाच होणार आहे आणि तो नफा काढण्यासाठी आपल्याला विक्रीमधून खरेदी किंमत वजा करावी लागेल। विक्रीमधून खरेदी किंमत वजा करावी लागेल। आणि इथं देखील शेकडा नफा काढण्यासाठी जो काही नफा झालेला आहे तो अंशात घेऊन त्याच्या भागाकारात खरेदीची किंमत घेऊन त्याला 100 ने गुणावं लागेल। आणि जेव्हा आपण शेकडा तोटा किंवा शेकडा नफा काढणार आहे तेव्हा नेहमी या छेदात खरेदीचीच किंमत येईल। जर चुकून तुम्ही विक्री किंमत घेतला तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर चुकू शकतो। ह्या दोन गोष्टी लक्षात आल्या असतील तर आपण जातोय आता प्रश्नांकडे। सुरुवातीला काही सोपे प्रश्न आहेत ते आपण समजावून घेऊयात आणि मग काही अवघड प्रश्नांचाही सराव आपण करूयात। पहिल्या प्रश्नात काय म्हटलेलं आहे बघा, विकासने 6500 रुपयाची सायकल 7280 रुपयाला विकली तर त्याला किती रुपये नफा झाला। सरळ साधा प्रश्न आहे। खरेदी किंमत आणि विक्री किंमत इथं आपल्याला दिलेली आहे आणि किती नफा झाला असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे। मग या दोघांमधला फरक मी सुरुवातीलाच तुम्हाला सूत्र लिहून दिली, त्या सूत्रात जर तुम्ही बघितलात तर लक्षात येईल 7280 ही विक्री किंमत आहे, त्याच्यातून आपल्याला 6500 रुपये ही खरेदी किंमत वजा करावी लागेल। वजाबाकी केल्यानंतर बघा काय उत्तर मिळते, 780 ही वजाबाकी आपल्याला मिळते। म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे 780। तुम्ही हवं तर वजाबाकी करून पाहू शकता। 7280 मधून 6500 ही संख्या वजा करून पहा। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, अनिलने एक खुर्ची 620 रुपयास घेऊन 589 रुपयास विकली तर त्याला किती रुपये तोटा झाला। आता या प्रश्नामध्ये खरेदी किंमत ही जास्त आहे आणि विक्री किंमत ही कमी आहे, तर अशा प्रश्नांमध्ये नेहमी तोटा होईल। खरेदी किंमत जर जास्त असेल आणि विक्री किंमत कमी असेल तर तोटा होईल। तर तोटा किती होतोय बघा, दोघांमध्ये फरक आहे 620 आणि 589 मध्ये 11 आणि ते 20 31 चा फरक आहे, म्हणून 31 रुपयांचा तोटा इथं अनिलला होणार आहे।
पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. आता या प्रश्नात बघा काय विचारण्यात आलेलं आहे. 1200 रुपयाची एक वस्तू 1230 रुपयाला विकली तर या व्यवहारातील शेकडा नफा काढा. आता आपण मागच्या प्रश्नांमध्ये फक्त नफा आणि तोटा काढला, पण या प्रश्नामध्ये आपल्याला शेकडा नफा किंवा शेकडा तोटा काढायचा आहे. आता हा प्रश्न बघितला तर शेकडा नफावरील हा प्रश्न आहे. बघूयात. 1200 रुपयाची वस्तू आहे म्हणजे त्याची खरेदी झाली 1200 रुपये, खरेदी झाली 1200 रुपये आणि विक्री झाली 1230 रुपये, विक्री झाली 1230 रुपये. जर नफा मला काढायचा असेल तर या दोघांमधला फरक आहे 30चा, 30 रुपयांचा नफा झाला. पण मला इथं शेकडा नफा काढायला सांगितलेला आहे. मग शेकडा नफा काढण्यासाठी मी तुम्हाला सूत्र सुरुवातीलाच सांगून दिलंय. शेकडा नफा काढण्यासाठी जितका नफा झाला तो अंशात, खरेदी किंमत छेदात आणि त्याला गुणाकारात 100. आता हे जर कॅल्क्युलेशन तुम्ही केलात, हे 2 शून्य हे 2 शून्य निघून जातील. 3 एके 3, 3 चोक 12 आणि हा वरचा शून्य इथं. परत 10 ला 4 ने भाग दिला, 4 एके 4, 4 दोन्ही 8, उरले 2, दशांश चिन्ह घेऊन 4 पंचे 20. म्हणजे 2.5 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे आणि शेकडा नफा इथं 2.5% होतोय. त्यामुळे पर्याय क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. या प्रश्नामध्ये नेहमी छेदात तुम्हाला खरेदी किंमत घ्यायचं आहे. जर चुकून तुम्ही 1230 खाली छेदामध्ये घेतला तर तुमचं उत्तर चुकू शकतं. त्यामुळे लक्षात ठेवा, नेहमी छेदामध्ये खरेदी किंमत येईल. पुढचा प्रश्न. 9200 रुपयाची एक वस्तू 8096 रुपयाला विकली तर या व्यवहारातील शेकडा तोटा किती? आता बघा, खरेदी किंमत इथं जास्त आहे, विक्री किंमत कमी आहे, तर शेकडा तोटा काढायचा असेल तर आधी आपल्याला तोटा किती झाला ते शोधावं लागेल. दोघांमधील फरक बघा किती येतोय. 9200 त्याच्यानंतर 8096, या दोघांमधला फरक 10 तून 6 गेले 4, परत इथं 10 तून 10 गेले 0, 1 आणि 9 मधून 8 गेले 1, 1104 इतका इथं आपल्याला काय होतोय, तोटा होतोय. आणि आपल्याला शेकडा जर तोटा काढायचा असेल, शेकडा तोटा काढण्यासाठी अंशामध्ये जो काही तोटा झाला तो घ्यावा लागेल 1104. त्याची खरेदी किंमत होती 9200 आणि याला गुणावं लागेल आपल्याला 100 ने. आता हे कॅल्क्युलेशन जर आपण केलं तर आपल्याला उत्तर मिळून जाईल. हे 2 शून्य हे 2 शून्य गेले, 9204 हे दोन्ही 4च्या पटीत आहेत, त्यामुळे याला 4 ने भाग जातोय. 4 दोन्ही 8, उरले 1, 4 त्रिकम 12. त्याच पद्धतीने इथं 4 दोन्ही 8, उरले 3, 4 सत्ते 28, उरले 2, 4 सक्क 24. 276 भागिले 23 आलं. आता 23 ने डायरेक्ट आपल्याला काय करावं लागेल, 276 ला भाग द्यावा लागेल. बघा, 23 एके 23, 23 एके 23, त्याच्यानंतर उरले 4, 23 दोन्ही 46. याचं उत्तर आपल्याला मिळतंय शेकडा तोटा हा 12% झाला, जे की पर्याय क्रमांक डी मध्ये आहे. बघा, खरेदी किंमत होती 9200, विक्री किंमत 8096, एकूण तोटा त्यांना 1104 रुपयांचा झाला. 1104 रुपये हे 9200 वरती झालेला तोटा आहे, म्हणून नेहमी छेदात खरेदी किंमतच घ्यावी लागेल. या पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळतंय 12%. पुढचा प्रश्न. एक वस्तू 240 रुपयाला विकल्याने विक्रीच्या 1/5 नफा झाला तर या व्यवहारात शेकडा नफा किती झाला? आता बघा, त्या वस्तूची किंमत, खरेदी किंमत इथं आपल्याला प्रश्नात दिलेली नाहीये, तर डायरेक्ट विक्री किंमत दिलेली आहे. काय म्हणलंय, एक वस्तू 240 ला विकल्याने 1/5 एवढा नफा होतोय. आता 1/5 नफा कोणाच्या किमतीच्या होतोय, तर 240च्या 1/5 होतोय. विक्री किंमत बघा किती आहे, विक्री किंमत आहे 240, विक्री किंमत 240, याच्यावरती 1/5 नफा होतोय, म्हणजे 240चा 1/5 आपल्याला काढावा लागेल. नफा बरोबर 240 गुणाकारात 1/5, भाग द्या. भाग दिल्यानंतर काय होईल बघा, 5 एके 5, 5 चोक 20, उरले 4, 5 48 आणि गुणिले 1 म्हणजे 48, म्हणजे एकूण नफा हा आपल्याला 48 मिळतोय. आता आपल्याला शेकडा नफा काढायचा असेल तर खरेदी किंमत काढावी लागेल, आणि खरेदी किंमत काढण्यासाठी जो काही नफा झाला तो विक्रीतून वजा करावा लागेल. मग वजाबाकी केल्यानंतर किती उत्तर मिळतंय बघा, 240 मधून 48 गेले,
वरचे 40 गेल्याने 8, 192 ही खरेदी किंमत मिळते. खरेदी ही 192 मिळते. आता आपल्याला शेकडा नफा काढता येईल. शेकडा नफा काढण्यासाठी जो काही नफा झाला तो अंशात घ्या. 48 रुपये नफा झालेला आहे आणि तो झालेला आहे 192 रुपयांवरती. 192 ही खरेदी किंमत आहे आणि त्याच्यावरती 48 रुपये नफा झालेला आहे आणि शेकडा नफा काढताना आपण त्याला 100 ने गुणतो. आता गुणल्यानंतर उत्तर तुम्हाला मिळून जाईल, ते तुम्हाला सोडवायचं आहे. चला मग करूयात भागाकार. बघा 92, 8 4च्या पटीत आहेत. 4 एके 4, 4 दोन्ही 8. त्याच्यानंतर इथं 4 चोक 16, 4 पंचे 20, 4 चोक 16 उरले 3, 4 8 32. त्याच्यानंतर बघा काय मिळते, 12 एके 12, 12 दोन 24, 12 त्रिक 36 आणि 12 चोक 48. मग बघा 12 एके 12, 12 चोक 48, 4 एके 4 आणि 4 25 100. म्हणजे शेकडा नफा या व्यवहारात होतोय 25%. शेकडा नफा या व्यवहारात आपल्याला 25% होतोय. तो आहे पर्याय क्रमांक बी, 25%. या पद्धतीनं आपण या प्रश्नाला सोडवू शकतो. सगळ्यात महत्वाचं आहे, छेदामध्ये तुम्हाला खरेदी किंमत घ्यायचा आहे. प्रश्नात तुम्हाला विक्री किंमत दिलेली आहे, त्यामुळे तुम्हाला खरेदी किंमत काढून घ्यावी लागेल आणि खरेदी किंमत काढण्यासाठी नफा झाला असेल तर नफा वजा करावा लागेल, तोटा झाला असेल तर तोटा त्यामध्ये ऍड करावा लागेल. पुढं एक वस्तू विकल्याने खरेदीच्या 2/5 नफा झाला तर या व्यवहारात शेकडा नफा किती. आता बघा खरेदीबद्दल कधी तुम्हाला डायरेक्ट बोललं जात नाही की त्याची खरेदी एवढी आहे किंवा तेवढी आहे. तर तिथं तुम्हाला काय करावं लागेल, खरेदी 100 आहे असं कन्सिडर करावं लागेल. समजा काय करूयात आपण, खरेदी 100 आहे असं कन्सिडर करूयात. खरेदी 100 आहे. आता खरेदी जर 100 असेल, खरेदीच्या 2/5 एवढा झालाय. मग खरेदी किती झाली तर 5 आणि वस्तू विकल्याने म्हणजे विक्री किंमत जे काही आहे तो आपल्याला शोधायचा आहे. नफा झालेला आहे किती 2. बघा खरेदीच्या 5 आणि नफा किती झालाय 2. मग आता आपण या प्रश्नाला सोडवण्याचा प्रयत्न करूयात. खरेदी जर 100 असेल तर नफा आपण काढूयात आधी किती झाला तो. नफा बरोबर 100 गुणाकारात 2/5 भाग घालवा. 5 एके 5, 5 दोन्ही 10, 0 40. बघा 40 एवढा नफा झालाय. 100 रुपयाची वस्तू होती, त्याच्यावरती 40 नफा झालाय. म्हणजे 140 रुपयाला ती विकली गेली. आणि शेकडा नफा जर काढायचा असेल, 100 ची वस्तू असल्यामुळे 40 नफा झाला, याचा अर्थ 40% नफा झालाय. तुम्ही डायरेक्ट त्याचं उत्तर देऊ शकताय. पर्याय क्रमांक बी 40%. जर तुम्हाला शेकडा नफा काढायचा असेल तर तुम्ही या पद्धतीने काढू शकता. 40 रुपये नफा झालाय, खरेदी किंमत आपण 100 मानली होती, त्याला गुणाकारात 100, 100 ला 100 निघून गेले, शेकडा नफा आपल्याला मिळेल 40%. पण एखादी वस्तू जर 100 रुपयाला असेल, त्याच्यावरती जर 140 रुपयाला आपण ती विक्री किंमत दाखवत असू तर तिथे 40% नफाच आहे. 100 रुपयाची वस्तू जितक्या जास्त रुपयाने विकली जाते तेवढा टक्केवारीमध्ये नफा असतो, किंवा जितक्या कमी रुपयाने विकला जातो तेवढ्या टक्केवारीमध्ये तो तोटा असतो. या पद्धतीने या प्रश्नाला सोडवू शकता. या प्रश्नात बघा काय म्हटलेलं आहे, 5 रुपयाला 4 वस्तू खरेदी करून 4 रुपयाला 5 वस्तू याप्रमाणे विकल्या तर व्यवहारातील शेकडा नफा अगर तोटा किती. बघा सुरुवातीला 5 रुपयाला 4 वस्तू खरेदी केल्या, याचा अर्थ एका वस्तूची किंमत किती झाली 5/4. बघा खरेदी किंमत इथं होईल 5/4, कारण 5 रुपयाला 4 वस्तू खरेदी केल्यात, याचा अर्थ 5 ला जर मी 4 ने भाग दिला तर एका वस्तूची खरेदी किंमत मला मिळून जाईल. आणि पुढे म्हटलंय 4 रुपयाला 5 वस्तू विकल्या, म्हणजे विक्री किंमत देखील मला इथं मिळते. 4 रुपयाला 5 वस्तू विकलेल्या आहेत म्हणून 4/5. आणि पुढे काय म्हटलंय, व्यवहारातील शेकडा नफा अगर तोटा किती. आता बघा इथं जर बघितलात तर तुम्ही खरेदी किंमत ही जास्त आहे विक्री किंमतीपेक्षा, कारण अंशातली किंमत जिथं मोठी असते छेदापेक्षा तिथं ती संख्या मोठी असते अपूर्णांकांमध्ये. मग खरेदी किंमत इथं जास्त आहे आणि विक्री किंमत ही काय आहे कमी आहे. जर खरेदी किंमत जास्त असेल आणि विक्री कमी असेल तर आपल्याला नेहमी या व्यवहारात तोटा होणार आहे. त्यामुळे जो 36% नफा आणि 56.25% नफा हे दोन पर्याय दिसतात, हे दोन्ही उत्तर येणार नाही. एकतर 36% तोटा होईल किंवा 56.25
एवढा तोटा होईल. तर ते शोधण्याचा प्रयत्न करूयात. तोटा किती झाला बघा. या दोघांमधील आपल्याला काय करावं लागेल, फरक घ्यावा लागेल. 5/4 वजा 4/5 बघा 25, त्याच्यानंतर वजा 16 आणि 4×5 काय होईल. 25 मधून 16 गेल्यानंतर 9/20 एवढं शिल्लक राहील. म्हणजे नफा जो काही झालाय तो आहे 9/20. नफा जो काही झालाय तो आहे 9/20. मला शेकडा नफा काढायचा असेल, शेकडा नफा काढायचा असेल तर 9/20 इतका नफा झालाय. खरेदी किंमत आहे 5/4. त्याच्यानंतर याला आपण मल्टिप्लाय करणार 100 ने आणि या प्रश्नाला सोडवण्याचा प्रयत्न करणार. जेव्हा अंशात पण अपूर्णांक येतो, छेदात पण अपूर्णांक येतो, तेव्हा छेदातली संख्या वरती व्यस्त होऊन जाते. याचा अर्थ 5/4 च 4/5 होईल. म्हणजेच 9×4 = 36 आणि 20×5 = 100 आणि गुणाकारात 100. आता इथे जर बघितला तर 100 ला 100 निघून जाईल. 36% एवढा त्याला काय झालेला आहे, सॉरी नफा नाही तोटा झालेला आहे. चुकून इथं मी नफा लिहिलं होतं, त्याला 36% एवढा तोटा झालेला आहे. इथं देखील नफा लिहिलं गेलंय. या व्यवहारात त्याला तोटा होईल कारण खरेदी किंमत ही जास्त आहे विक्री किमतीपेक्षा. चला पुढचा प्रश्न सोडवून घेऊयात आपण. 10 वस्तूंची खरेदी किंमत ही 8 वस्तूंच्या विक्री किमती एवढी असेल तर व्यवहारातील शेकडा नफा किती. आता बघा इथं खरेदी किमतीबद्दल बोललेला आहे. खरेदी किंमत आपण सुरुवातीला 100 गृहीत धरूयात. एका वस्तूची खरेदी किंमत, एका वस्तूची खरेदी जर 100 असेल तर 10 वस्तूंची खरेदी, 10 वस्तूंची खरेदी ही 1000 होईल. कारण एक वस्तू 100 रुपयाला आहे तर 10 वस्तू आपल्याला 1000 रुपयाला मिळतील. म्हणून आपण इथं लिहितोय 10 वस्तूंची खरेदी 1000. पुढे काय म्हटलंय, तीच किंमत 8 वस्तूंच्या विक्री किमती एवढी आहे. 8 वस्तूची विक्री किंमत बघा प्रश्नात आपल्याला दिलेला आहे 10 वस्तूंची खरेदी किंमत ही 8 वस्तूंच्या विक्री किमती एवढी आहे. म्हणून आपण हे दोन्ही समान घेतोय. आता याच्यावरून मी एका वस्तूची विक्री किंमत काढू शकतो. एक वस्तू कितीला विकला गेला असेल बघा इथं. एक वस्तू हा 1000 भागाकारात 8 भाग द्या. भाग दिल्यानंतर तुम्हाला उत्तर मिळेल एक वस्तू किती रुपयाला विकली गेली. बघा 8 × 8 8 × 8 8 × 8 उरले 2 8 2 16 उरले 4 8 5 40. म्हणजे एक वस्तू ही 125 रुपयाला विकली गेली. सुरुवातीला आपण खरेदी किंमत 100 पकडली होती, ती वस्तू विकली जाते 125 रुपयांना. त्याचा अर्थ खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत ही काय आहे, जास्त आहे. कितीनं जास्त आहे, 25 न जास्त आहे. 100 असताना 25 न जास्त म्हणजे 25% काय झालेला इथं नफा झालेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक ए 25% ह्या प्रश्नाचं उत्तर बरोबर. पुढे जाऊयात आपण. काय म्हणलंय बघा, एका वस्तूची किंमत 12,500 रुपये आहे. जर दुकानदार त्यावर 2% नफा कमवतो तर त्या वस्तूची विक्री किंमत काढा. आता जर तुमचा शेकडेवारी हा टॉपिक जर परफेक्ट असेल तर तुम्ही काही किमती तोंडी तोंडी काढू शकता. कोणत्याही संख्येचं 10%, 1%, 50%, 5% तोंडी तोंडी काढू शकता. या प्रश्नात आपण त्याच ट्रिकचा वापर करूया. 12,500 रुपये वस्तूची किंमत आहे, दुकानदार त्यावर 2% नफा मिळवतो. 1% मला याचा काढता येईल. बघा 10% असतील 1250, 1% असेल 125, 1% 125 असेल तर 2% असतील त्याच्या दुप्पट 250. 12,500 चे 2% हे मला मिळत आहेत 250. हवं तर इथं लिहितोय 12,500 चे 2% हे 250 मिळतात. मग 250 तो नफा मिळवतोय तर त्याची विक्री किंमत आपल्याला विचारलेली आहे. मूळ किंमत आहे 12,500, त्याच्यामध्ये 250 जर आपण ऍड केले तर आपल्याला विक्री किंमत मिळेल 12,750. पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं उत्तर असेल. जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. बघा 2% सोपा आहे, 1% सोपा आहे, 10% सोपा आहे, त्याच्यानंतर 50% आणि 5% हे तोंडी काढायला शिका. तुम्हाला हा प्रश्न इझी जाईल. एका वस्तूची खरेदी किंमत काही रुपये आहे, त्या वस्तूवर 20% नफा ठेवून अजित ती वस्तू 720 रुपयाला विकतो तर वस्तूची खरेदी किंमत किती. बघा आता या प्रश्नात काय दिलेलं आहे,
विक्री किमतीच्या बद्दल माहिती दिली 20% नफा ठेवून. आता कोणत्याही वस्तूची खरेदी किंमत जर आपण 100% पकडून गेलो, बघा त्या वस्तूची किंमत आपण काय पकडूयात, खरेदी किंमत 100% आहे म्हणजे ती एक्स असेल. पुढे काय म्हणलंय 20% नफा ठेवून. आता 100 वरती 20% नफा म्हणजे किती असणार आहे, 120 असणार आहे. 20% नफा ठेवून ती वस्तू तो 720 रुपयांना विकतो. मग त्याची मूळ किंमत तिरकस गुणाकार करा आणि सोडवा, तुम्हाला उत्तर मिळेल. बघा 12 × 12 12 72, हा एक शून्य हा एक शून्य निघून गेला. 100 आणि 6चा गुणाकार 600, जे की पर्याय क्रमांक डी मध्ये आहे 600. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे 600. त्या वस्तूची खरेदी किंमत किती असेल तर 600 रुपये असेल. पुढच्या प्रश्नाकडे जातोय. एका वस्तूची किंमत 240 रुपये आहे. जर ती वस्तू विकल्याने 15% तोटा झाला असेल तर वस्तूची विक्री किंमत काढा. आता बघा 240 रुपये खरेदी किंमत आहे आणि त्याच्यावरती 15% तोटा होतोय. मगाशीच मी तुम्हाला सांगितलं 10%, 5%, 50% आपल्याला सोप्या पद्धतीने काढता येतात तोंडी तोंडी. 240 चे 10% किती असतील, 24 असतील आणि 5% किती असतील, 12 असतील. 24 आणि 12 म्हणजे 10 अधिक 5 15, तसंच 24 अधिक 12 किती होतील, 36 होतील. म्हणजे 240 चे 15% हे आपल्याला 36 मिळत आहेत. त्यांची वजाबाकी करा, तुम्हाला प्रश्नाचं उत्तर मिळून जाईल. जे काही उत्तर येईल ते कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. पुन्हा एकदा सांगतोय 240 चे 10% आपल्याला मिळत आहेत 24 आणि 5% आपल्याला मिळत आहेत 12. तोंडी तुम्ही काढू शकताय. 24 आणि 12 असे एकूण 36 रुपयांचे त्यांचं नुकसान होतंय. तर तोटा तुम्हाला काढायचा आहे. 240 मधून 36 वजा करा, प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळून जाईल. एक मोबाईल 8740 रुपयाला विकल्याने 8% तोटा झाला तर त्या मोबाईलची मूळ किंमत किती, हा देखील समचलनाने आपण सोडवू शकतो. बघा मूळ किंमत असते कोणत्याही मोबाईलची 100% किंवा कोणत्याही वस्तूची मूळ किंमत आपण सुरुवातीला पकडायची 100%. मूळ किंमत आपल्याला शोधायला सांगितली ती आपण एक्स म्हणूयात. प्रश्नात काय दिले बघा, 8% तोटा झालाय त्यांना, याचा अर्थ त्याची विक्री किंमत किती असेल, 92% असेल. मग आपण इथे 92% घेऊयात. 92% ही किंमत म्हणजेच 8740. 92% किंमत म्हणजेच 8740. आता ह्यात जर बघितलं तर आपल्याला समचलनाने हे प्रश्न सोडवता येतो. बघा तिरकस गुणाकार करा किंवा डायरेक्ट भाग घालवा. 92 40 4च्या पटीत आहेत. 4 दोन्ही 8 उरले 1, 4 त्रिकम 12, 4 1 4 सॉरी 4 दोन्ही 8, 4 दोन्ही 8, त्याच्यानंतर 4 1 4 उरले 3, 4 8 32 उरले 2, 4 पंचे 20. 2185 तर आपल्याला मिळालं. पुन्हा आपण 23 ने भाग देऊया. 23 न डायरेक्ट भाग जातोय का बघा, 218 23 90, 23 1 23, 23 90 207 होत आहे. त्याच्यानंतर 11 शिल्लक राहिले. 23 5 115, 23 5 115, 95 आणि 100 यांचा गुणाकार 9500. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे 9500, पर्याय क्रमांक 1. बघा 8% तोटा झाला, याचा अर्थ त्याची विक्री किती झाली, 92% झाली. जो काही तोटा होतोय किंवा जे काही नफा होतोय ते 100 मध्ये ऍड करायचे किंवा वजा करायचे, म्हणजे ती त्याची किंमत असेल. 8% तोटा झालाय म्हणून 92% त्याची विक्री झाली आणि विक्री किंमत आपल्याला दिलेली आहे 8740. मूळ किंमत आपण 100 पकडली तर क्रॉस मल्टिप्लिकेशन तिरकस गुणाकार करून आपण या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, काय म्हटलंय बघा प्रश्नात, एक वस्तू विकल्याने विक्रेत्याला 2% तोटा होतो. जर त्या वस्तूची विक्री किंमत 640 रुपयांनी वाढवली असती तर 3% नफा झाला असता. यावरून त्या वस्तूची मूळ किंमत किती. बघा आता अशा प्रश्नांमध्ये ट्रिक वापरा. हे थोडंसं किचकट जाईल सोडवायला. ट्रिक वापरा. ट्रिक वापरताना पण सगळ्यात महत्वाचं आहे तोटा आणि नफा एकमेकांच्या विरुद्ध दिलेले पाहिजे. जर इथं 2% तोटा होतो 3% तोटा झाला असता असं दिलं असतं तर ट्रिक वापरू शकत नाही. तोटा नफा किंवा नफा तोटा असं काहीतरी दिलं असेल दोन्ही व्यवहारात, एकदा नफा होईल एकदा तोटा होईल, तरच आपण या ट्रिकला वापरू शकतो. ह्या दोघांची बेरीज बघा किती येते, 2 आणि 3, 5% ही त्यांची बेरीज येते. 2% तोटा आणि 3% नफा असं 5% त्यांची बेरीज येते आणि 5% म्हणजेच 640.
जे काही दर वाढवलेला आहे तेच 5% असणार आहे. आता मूळ किंमत मी सुरुवातीपासून सांगत येतोय 100%. जर तुम्ही 100%ची किंमत इथं काढलात तर तुम्हाला त्या वस्तूची मूळ किंमत मिळून जाईल. भाग द्या इथं 5 ने, 5 एके 5, 5 एके 5 उरले 1, 5 दुनी 10 उरले 4, 5 48, 128 गुणिले 100 म्हणजेच 12,800 त्याची मूळ किंमत असेल, जे पर्याय क्रमांक सी मध्ये आहे. सुरुवातीला सांगितलं मी, जेव्हा नफा आणि तोटा किंवा तोटा आणि नफा असे एकमेकांना विरुद्ध गोष्टी जर दिल्या असतील या व्यवहारात तरच आपण या ट्रिकचा वापर करू शकतो, अन्यथा आपल्याला हे गणित सोडवावं लागेल. पुढचा प्रश्न, एक वस्तू 500 रुपयास विकून जितका नफा होतो त्याच्या 3 पट तोटा 420 रुपयास विकल्याने होतो. यावरून त्या वस्तूची मूळ किंमत किती? आता बघा, एकाच प्रश्नात विक्री किमतीबद्दल दोनदा बोललं गेले. एकदा बोललेले आहेत 500 रुपयाला विकली, एकदा बोलले 420 रुपयांना विकली. मग जेव्हा एखाद्या प्रश्नात दोन विक्री किमतीबाबत बोलतात तेव्हा एक सूत्र लक्षात ठेवा. बघा, आता खरेदी जर काढायचं असेल, नफा झालेला असताना खरेदी जर काढायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? जी काही विक्री आहे त्याच्यातून नफा वजा करावा लागेल. नफा झालेला असताना खरेदी शोधायचा असेल तर जी काही विक्री आहे त्याच्यातून नफा वजा करावा लागेल. आणि जर तोटा झालेला असेल तर खरेदी किंमत काढण्यासाठी विक्री अधिक तोटा करावा लागेल. आता हे दोन्हीही खरेदी किमतीच्या किमती आहेत, म्हणून आपण जसे डावी बाजू समान आहे म्हणून याची उजवी बाजू देखील समान म्हणू शकतो. म्हणजेच विक्री वजा नफा बरोबर विक्री अधिक तोटा. आता या सूत्रात या प्रश्नाला कसं बसवायचं ते आपण बघूया. बघा, विक्री वजा नफा बरोबर विक्री अधिक तोटा. आता बघा, प्रश्नात काय म्हटलेलं आहे? 500 रुपयाला विकल्याने, सुरुवातीला 500 रुपयाला विकल्याने जेवढा नफा होतो त्याचा 3 पट तोटा होतो. म्हणजे नफा जर आपण एक्स मानला तर 420 रुपयाला विकल्यानंतर याच्या 3 पट, कुणाच्या? नफाच्या 3 पट तोटा होतो, म्हणजे 3x एवढा तोटा होणार आहे. आता झालं. आता हे समीकरण जर आपण सोडवलं तर आपल्याला एक्स ची किंमत मिळेल आणि त्याच्यावरून आपण खरेदी काढू शकतो. हेही खरेदीचं सूत्र आहे आणि हेही खरेदीचं सूत्र आहे. दोन्ही खरेदीची सूत्र आहेत. आपल्याला फक्त एक्स ची किंमत काढून या सूत्रांमध्ये ठेवायची. चला मग बघा, एक्स इकडे वजा आहे, तिकडे गेल्यानंतर अधिक होईल. 3x आणि हा एक्स मिळून 4x होतील आणि 500 मधून 420 वजा झाले म्हणजे 80 मिळेल. भाग द्या. भाग दिल्यानंतर बघा, 4 एके 4, 4 दोन्ही 8 आणि हा 0 म्हणजे एक्स ची किंमत आपल्याला मिळते 20. आता एक्स 20 असेल तर मला सांगा खरेदी किती असेल? 500 मधून 20 वजा करा, 480 तुमच्या प्रश्नाचं उत्तर असेल. बघा, हे देखील खरेदी किंमत आहे, हे देखील खरेदी किंमत आहे. हे आपल्याला सोपं जाईल. 500 मधून 20 वजा केल्यानंतर 480 मिळते आणि जे मला पर्याय क्रमांक डी मध्ये दिसतंय 480, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे 480. या पद्धतीने आपण या प्रश्नाला सोडवतोय. बघा, हा प्रश्न सोडवण्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे दोन विक्री किमतीबाबत बोललेलं पाहिजे. या प्रश्नामध्ये सुरुवातीला बघा, 500 रुपयाला विकली तर नफा होतो आणि 420 ला विकली तर तोटा होतो. याच्या उलटही देतील. 500 ला विकल्यानंतर तोटा होतो, 400 त्याच्यापेक्षा जास्त किमतीला विकल्यानंतर नफा होतो, या पद्धतीने. त्यामुळे त्या पद्धतीने आपण या सूत्रात त्याला बसवायचं. पुढचा प्रश्न झाले. हे काही प्रश्न होते. याच्यानंतर तुमच्यासाठी काही पीवायक्यू चे प्रश्न आहेत जे मी तुम्हाला सोडवण्यासाठी देतोय. बघा, हा प्रश्न पेपर 1 2013 मध्ये विचारला गेला होता. 4% तोटा होतो, 6% नफा होतो, 550 रुपये एवढी विक्री किंमत वाढवल्यानंतर. मगाशी सारखाच प्रश्न आहे. 4 आणि 6 10% होत आहे. 10% बरोबर 550, तर 100% बरोबर किती? या पद्धतीने तुम्ही हा प्रश्न सोडवू शकता. 2014 मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. 12 वस्तूंची विक्री किंमत 15 वस्तूंच्या खरेदी किमती एवढी आहे, तर व्यवहारातील नफा तोटा काढा. त्याच्यानंतर
हा प्रश्न 2014 पेपर 1 मध्ये विचारला गेलेला आहे. 1320 रुपयास विकल्याने जितका नफा होतो त्याच्या 1.5 पट तोटा होतो. आत्ताच आपण असा प्रश्न घेतला. हा प्रश्न 2016 मध्ये विचारलेला आहे. 20 वस्तूंची खरेदी किंमत 25 वस्तूंच्या विक्री किंमती एवढी आहे, तर त्या व्यवहारातील नफा तोटा काढा. याच पद्धतीचे प्रश्न आपण आता घेतलेले आहेत, जे की PYQ वर बेस्ड आहे. तुम्हाला हे सर्व प्रश्न सोडवायचे आहेत. याची उत्तरं कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायची. हा प्रश्न 2016 ला विचारला गेलेला आहे. 1306 रुपयाला विकून जितका नफा होतो त्याच्या 1.25 पट तोटा होतो. सेम मगाचं जे प्रश्न आपण घेतलं त्या पद्धतीचा आहे. त्याच्यानंतर हा प्रश्न 560 ला विकल्याने जितका तोटा होतो त्याच्या तिप्पट नफा ती वस्तू 640 रुपयाला विकल्याने होते. या प्रश्नात बघा, आता आधीच्या प्रश्नात तुम्हाला नफा एक्स मानावा लागेल. इथं जितका नफा होतो त्याच्या 1.25 पट म्हटलंय आणि या प्रश्नात जितका तोटा होतो त्याच्या तिप्पट म्हटलंय. म्हणजे इथे तुम्हाला तोटा एक्स मानावा लागेल आणि नफा 3x मानावा लागेल. त्या पद्धतीने किमती ठेवा आणि सोडवा. पुढचा प्रश्न, अमितने 400 रुपयांची साखर खरेदी केली. जर त्याने 3/4 साखर 10% तोट्याने उरलेली साखर 10% नफ्याने विकली, तर सरतेशेवटी अमितला किती टक्के तोटा झाला किंवा किती टक्के नफा झाला हे तुम्हाला शोधायचं आहे. पुढं पेपर 2 मध्ये 2014 ला हा विचारलेला प्रश्न आहे. ए ने बी ला एक बॅग 30% नफ्याने विकली. तीच बॅग बी ने सी ला विकली. सी ने 832 रुपयाला विकत घेतली. ए ने खरेदी केलेली बॅगेची खरेदी किंमत किती? चला, असे काही प्रश्न आहेत जे मागच्या वर्षी विचारलेले गेलेले आहेत. व्हिडिओ स्टॉप करा, स्क्रीनशॉट काढा आणि हे प्रश्न सोडवून कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. बघा, हा 2017 ला प्रश्न विचारला गेलेला आहे. वस्तूची किंमत 50% वाढवली, नंतर 50% कमी केली. दुकानदार शेकडा नफा किती तोटा झाला? त्याच्यानंतर 2018 ला हा प्रश्न विचारलेला आहे. 600 रुपये किमतीची वस्तू 10% तोट्यात विकली. त्याच वस्तूची किंमत पुन्हा 5% कमी केली. या पद्धतीचे काही प्रश्न आहेत. पुढं, वस्तूची विक्री किंमत दुप्पट केली, नफा 3 पट झाल्यास शेकडा नफा किती? अशा प्रकारचे काही प्रश्न मागच्या वर्षी विचारलेले गेलेले आहेत. बघा, हे प्रश्न सोडवा आणि जे काही उत्तर येतील ते कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. अशा प्रकारे आज आपण टीईटी मधील गणित विषयातील महत्वाचा टॉपिक नफा आणि तोटा या घटकावर आधारित प्रश्नांचा सराव केला. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या होणाऱ्या टीईटी 2025 परीक्षेसाठी तुम्हा सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. सर्व टीईटी उमेदवार जे आहेत ते पात्र होतील आणि शिक्षक म्हणून एका शाळेमध्ये रुजू होतील अशी अपेक्षा करतो आणि थांबतो. धन्यवाद.